9वीचा मराठीचा द्वितीय सत्र परीक्षेचा पेपर आहे. 79 गुणांचा पेपर आहे. बऱ्यापैकी याचे प्रश्न सोडवलेले आहेत. सो पहिला प्रश्न काय बघा, खालील उत्तर वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. गद्यामधला पार्ट आहे हा. तर हा फरसू पाय ओढत फरशीवर येऊन बसला पासून ते 9 लाईन ऐकायचे. तर असा हा एकूण उतारा आहे. याच्यावर आधारित पहिला प्रश्न काय आहे, आकलनाचा आहे. तुम्हाला काय समजलं, वास्तविक बघायला गेलं तर धडा किती समजला हे विचारण्यासाठी हा प्रश्न आहे. त्यातली संकल्पना त्यांनी विचारली, मडक्यातल्या पाण्यासारखा गारवा. हे इथं असं का म्हटलेलं आहे ते आपण तिथं लिहायचंय. त्यानंतर आकलनामध्ये तरुणपणाचा काळ, म्हातारपणाचा काळ. आता तुम्ही सुरुवातीला बघाल तिथं परसूच्या म्हातारपणाचा काळ, त्याचं शारीरिक एकूणच ठेवण आणि त्याची परिस्थिती शारीरिक काय ते आहे. आणि इथे मात्र तो कसा बसायचा, काय करायचा, काय नाही करून ते त्याच्या तरुणपणाच्या काळाबद्दल लिहिलेलं आहे. हे दोन्ही मधले फरक आपण इथे लिहायचे. आशय स्पष्ट करायचे, फरसू पाय ओढत पायरीवर येऊन बसला. तर हे असं का लिहिलेलं आहे, हा आशय ते स्पष्ट करायचा. स्वमत द्यायचंय. उतारातील सासरे व सून यांच्यातील नाते स्पष्ट करा. हे 3 मार्कांसाठी प्रश्न आहेत. तुम्हाला आरामात मार्क मिळतील जर तुम्ही नीट उतारा वाचला. तुमच्या लक्षात येईल की इतकं काही छान नातं नाहीये दोघांचं. पुढचा प्रश्न आहे, खालील उतारा वाचन दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता इथे आपण बघतोय हा उतारा आहे. रंगमंचावरील पडदा दूर झाल्यापासून ते बसके स्वर कंठातून बाहेर येणार. आता याच्यावर पहिला प्रश्न लिहिली, हार्लेच्या गायनाचा प्रेक्षकगृहावर होणारा परिणाम. तर एक तर श्रोत्यांचं भान हरपून गेलं, दुसरं म्हणजे सुरेल स्वरांची अलौकिक तेजोमय श्रीमूर्ती साकार झाली, आणि तिसरं आहे श्रोते जीवाचा कान करून ऐकू लागले. आता पुढचं आहे, रंगमंचावर पडदा दूर होताच प्रेक्षकगृहात झालेला बदल. तर प्रेक्षकगृहातील कुजबूज एकदम थांबली, प्रेमाने बघत तो निश्चल उभा आणि प्रेक्षकगृह एकदम शांत झालं. आईच्या कलेचा चार्लीवर काय परिणाम झाला, तर गाण्याची तंद्री लागली आणि प्रेमाने बघत तो निश्चल उभा होता. आता स्वमत मध्ये प्रश्न आहे, प्रेक्षागारात घडलेला तो विपरीत प्रसंग लिली कथन करीत आहे अशी कल्पना करून लिहा. म्हणजे काय, तर हे जे काही घडलंय, काय काय घडलं त्या प्रेक्षागृहात, कसा तिचा आवाज एकदम बसला, तिला बोलता येईना किंवा गाणं म्हणता येईना, तर ते सगळं जे आहे तर ते सगळं तुम्ही जसं काही लिली सांगतीये की माझ्या बाबतीत असं असं घडलं, त्यावेळेस असा प्रसंग उभा राहिला, मुलाचं काय झालं, लोकांचं काय झालं, हे सगळं तुम्ही त्या प्रकारे लिहायचं. तर याला 3 गुण आहेत. आकलन बघा, आकृतीबंध पूर्ण करा. लेखकाने वर्णन केलेलं चालण्याचे फायदे. तिथे उतारा बघा काय, पायांनी चालणे तसे कमी होत चालले आहे पासून ते आरोग्याचा राजा म्हणतात. त्याच्यावर लेखकाने वर्णन केले चालण्याचे फायदे, चिंतन घडते, हृदयावर ताण न येता व्यायाम घडतो. ओके. पुढचं आहे, कारण शोधायची. शहरात वाहन वापरणे गरजेचे आहे. कारण काय याचं शहरात वाहन चालवणे, याचं उत्तर इथे बघा, आजच्या जीवनाची व्याप्ती आणि गती वाढल्यामुळे निदान शहरात तरी वाहन हे लागणारच, हे कारण आहे. तर लेखकाच्या मते शारीरिक क्षमतांचा ऱ्हास होण्याची कारण, कामाशी हौसे खातर वाहनांशी सलगी करणे, यामुळे शारीरिक क्षमतांचा ऱ्हास होतो. आता कविता आहे, कवितेच्या आधारित सूचनेनुसार कृती करायची आहे. सो ही आपली कविता आहे. या कवितेवर आधारित प्रश्न बघूयात आपण. कवितेत शिखराचं नाव काय आलेलं आहे, कविता आलेलं शिखराचं नाव कळसुबाई आणि नदीचं नाव काय आहे, प्रवरा. पुढचा या खालील शब्दांचा अर्थ, पोरं म्हणजे मूल आणि शिव म्हणजे सिंह. खालील सत्यविधान काय, आदिवासी मुलांचे गाव कळसुबाईच्या पलीकडे होते सत्यविधान आहे. खालील शब्द समोर अर्थ स्पष्ट करायचा आहे. पांघरू आभाळ, आभाळ पेलित असं उत्तर लिहायचंय. काव्य सौंदर्य डोई, आभाळ पेलित चालू शिवाच्या चालीत, या पंक्तीत कवीला अभिप्रेत असलेला अर्थ लिहायचा आहे. आता खालील कोणत्या एका कविते संबंधी दिलेल्या मुद्द्याच्या आधारे कृती सोडवायची आहे. तिथं कविता निरोप पद्मा गोळेंची, महाराष्ट्र टाक वळून काया. तर प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्रींचं नाव, कवितेचा विषय, कविता आवडण्याची व न आवडण्याची कारण. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करायचंय. शोभेहूनही श्रेष्ठ स्वच्छता आदी मंत्र हा विसरू नको. या ओळीतील दडलेला अभिनयाची गरज तुमच्या शब्दात सांगा. आणि याला 4 गुण आहेत. स्थूल वाचनमध्ये खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. त्यामध्ये स्थूल वाचनाचा तुम्ही वाचन करावंच लागणार आहे, तरच तुम्हाला या प्रश्नांची उत्तर परीक्षेत लिहावी लागतील. सिंहांची वैशिष्ट्य लिहा, चित्ता व त्याची वैशिष्ट्य लिहा, विश्वकोशाचा उपयोग लिहा. 6 गुणांसाठी प्रश्न आहे. व्याकरण घटका आधारित प्रश्न बघा. एका शब्दापासून अनेक शब्द बनवा, विचारसरणी. इथे शब्दसिद्धी, जोड शब्द तयार करायचा आहे. कावरे हेच तुम्हाला ऑप्शन्स दिलेत, आरडा, ओरडा, पांढरे शुभ्र, सात, संगत, कावरे, बावरे. आता खालील कोणत्या 2 वाक्प्रचारांचा अर्थ,
निरोप देणे, अनुमती, आज्ञा देणे, नाळ तुटणे, नाते संपुष्टात येणे, डोळे भरून येणे, गहिवरून येणे, ज्योत तेवत ठेवणे याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा आहे. कमेंट करा. जोड शब्दांच्या जोड्या बघा. भली, मोठी, अकराळ, विक्राळ, झाडे, झुडपे, जुनी, पुराणी, गुरं, ढोरं. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. जन्म, मृत्यू, पापुण्य, प्रत्येक एकी गुणांना प्रश्न आहे. समानार्थी शब्द अंबर, आकाश, मंदिर, तर याला काय म्हणतो आपण? देवालय. देवालय म्हणतो. अजून काही माहिती का तुम्हाला शब्द? गटात न बसणारा शब्द इथे लिहायचा आहे. भाजी, डाळ, भात, तांदूळ आणि रोट्या. त्याच्यामध्ये भात हे सगळं जेवण तयार आहे ना. तांदूळ हा कच्चा अन्न आहे, त्यामुळे तांदूळ हा वेगळा आहे. लेखन नियमानुसार शब्द बघा. संयुक्त हा बरोबर आहे. जन्मभूमी हा बरोबर आहे. महाराष्ट्र हा बरोबर आहे. सुवर्ण हा बरोबर आहे. विभाग हा बरोबर आहे. गृहपाठ हा बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न आहे. विरामचिन्हे. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहायचे. ते बांधकाम कसलं आहे? तर इथे काय प्रश्न विचारला आहे, त्यामुळे इथे प्रश्नचिन्ह आहे. ते बांधकाम कसलं आहे? आणि इथे आपल्याला काय येणार आहे? अवतरण चिन्ह येणार आहे. पारिभाषिक शब्दामध्ये बघा. क्लर्क म्हणजे कारकून, ड्रामा म्हणजे नाटक. विभाग 5वा काय? उपयोजित लेखनाचा विभाग आहे. पत्रलेखन इथे लिहायला सांगितलं, त्यासाठी तुम्हाला पत्रलेखन, सारांश लेखन या 2 कृतीपैकी कोणती कृती सोडवायची आहे? तर इथे हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाभाडे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रोपांचे मोफत वाटप. संपर्क हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाभाडे विद्यार्थी प्रतिनिधींना देणे. आणि दिनांक 5 जून. तर इथे शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारं पत्र किंवा चांगल्या उपक्रमाबाबत हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र. तर असा विषय आहे. 6 गुणांसाठी आहे हा प्रश्न. तर तुम्ही जास्त कोणतं प्रेफर करता? म्हणजे तुम्हाला औपचारिक पत्र आवडतं की अनौपचारिक पत्र आवडतं, किंवा ह्यातला कोणता विषय तुम्ही सोडणार आहात? जमणार नसेल तर कमेंट करा, मी तुमच्यासाठी पत्रलेखन करून पाठवेल याचं. सारांश लेखनमध्ये विभाग 1 आणि गद्य 3 मध्ये अपठित गद्य उतारा वाचा आणि त्याचा एक तृतीयांश सारांश तुमच्या शब्दात लिहा. तर इथे तुम्हाला माहिती ना, जसं तसं लिहायचं नसतं, पण उताराचा जो अर्थ आहे तो तिथे प्रतीत झाला पाहिजे. त्यासाठी 6 गुण आहेत. खाली कृती सोडवायची. जाहिरात लेखन 10 गुणांसाठी बघा. आकर्षक जाहिरात तयार करायचे. शब्द, छत्री, रेनकोट, पाऊस. खूप सोपं आहे. प्रश्न सोडवायचा हा सोडून द्यायचा नाही. मुलाखत लेखन आणि खाली विषय मुलाखत तयार करायची आहे. बालमित्र चित्रकला स्पर्धेत तुमच्या शाळेतील कुमारी अनिता घोलप हीच राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला. मुलाखत घ्यायची आहे तिची. कथालेखनमध्ये एक गाव, व्यापारी, नदी, गाढव, मीठ आणि कापूस. तुम्हाला माहिती ना गाढवाची गोष्ट, की तो मीठ नेतो वाहून आणि मग पाण्यात त्याचा पाय घसरतो आणि मीठ वाहून जातं, त्याचं ओझं हलकं होतं आणि मग त्याला कळतं की अरे पाण्यात पडलं की आपलं ओझं हलकं होतं. मग एक दिवशी व्यापारी वाईट टाकतो, त्याच्या पाठीवर कापूस देतो. तो कापसाच्या वेळेस पण असंच पाण्यात बसतो. तर मग त्याच्या लक्षात की उठताच येत नाही, कारण कापसानं पाणी प्यायल्यामुळे, कापसाने पाणी धरून ठेवल्यामुळे त्याचं ओझं आणखीन जड होतं आणि मग त्या गाढवाला कशी अद्दल घडते. अशी 1 गुण कथा आहे. तुम्ही त्याला व्यवस्थित विस्तारित रूप द्या. 5 गुण आहेत त्याचे. लेखन कौशल्यामध्ये कोणती कृती सोडवायची? परीक्षेचा निकाल. आता याच्यामध्ये एवढे मुद्दे दिलेले आहेत. शुभेच्छांचा वर्षा, अपेक्षित निकालाने आनंद, निकालाचा क्षण, अटीतटीचा, भीतीने पोटात गोळा, एकदाचा दिवस उजाडला, आतुरतेने वाट पाहिली, पुढच्या भविष्याचे स्वप्न. अशा प्रकारे तुम्ही परीक्षेच्या निकालाविषयी आरामात लिहू शकता. किंवा तुम्ही काय करायचं, आत्मकथन लिहायचंय. कचरापेटीचे आत्मकथन लिहा आणि ते वैचारिक लेखन दुष्काळ, मानव निर्मित की निसर्ग निर्मित या विषयावर तुमचे विचारल्याचे. तर इथे आपली प्रश्नपत्रिका संपली विद्यार्थी मित्रांनो. ऑल द बेस्ट. व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला मी म्हणजे सपना टीचर आणि मी तळेगाव दाभाडे येथून आहे. सो तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघितला मला नक्की कळवा.